राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे। त्या अनुषंगाने आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्यामुळे अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत। बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच की अजित पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या आहेत। ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे काम असते, नियोजन असते, अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून डीबीटीची प्रक्रिया देखील आता सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता हप्ता जमा होण्यास कसलाच विलंब या ठिकाणी होणार नाही। खरं तर पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असं सांगण्यामध्ये आलं होतं। म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये असे एकूण या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असं सुरुवातीला सांगण्यामध्ये आलं होतं। मात्र प्रत्यक्षामध्ये 19 नोव्हेंबर या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला नसल्यामुळे राज्य सरकारवरती शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी या ठिकाणी व्यक्त केली आणि आता शेतकऱ्यांची ही नाराजी सरकारला परवडणारी नव्हती। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। राज्यातील शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। मात्र त्यातच आता शेतकऱ्यांसाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच की या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा कायमचा बंद होणार। म्हणजेच की आता बऱ्याच शेतकऱ्यांना योजनेमधून सरकारच्या माध्यमातून वगळण्यामध्ये येत असल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे। जर तुम्ही देखील ही चूक केली असेल किंवा सरकारने सांगितलेले 2 ते 3 कामे जर तुम्ही पूर्ण केली नाही तर तुम्हाला देखील या ठिकाणी योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येणार आहे। तुमच्या देखील खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला सरकारने सांगितलेली कामे पूर्ण करावी लागतील आणि जे शेतकरी ही कामे पूर्ण करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना वगळण्यामध्ये येत आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा मिळवण्याकरिता कोणती कामे करावी लागणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। आता बघा, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी त्याचबरोबर या ठिकाणी बँकांची देखील यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता कोणत्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि सर्वात अधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप होत आहे, सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होतील। आता बघा, सरकारच्या माध्यमातून हप्ता हा वाटप करण्यामध्ये येत आहे आणि डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत असतात। मात्र एकाच वेळी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणे शक्य नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्ता वाटप करण्याचं जाहीर करण्यामध्ये आलं आहे आणि त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येईल। म्हणजेच की हप्त्याचे वाटप सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी काही जिल्हे, दुसऱ्या दिवशी काही जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी काही जिल्हे अशा पद्धतीने 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्ता हा वाटप केला जाईल आणि त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका नमोचा हप्ता हा कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल
तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट. तर अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी अखेरकार आता मुहूर्त लागला असून शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकरी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार अशी आतुरतेने वाट बघत होते आणि शेतकऱ्यांची देखील अशी मागणी होती की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावी. खरं तर या ठिकाणी सुरुवातीला असं देखील सांगण्यामध्ये आलं होतं की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकत्र 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असं सांगण्यामध्ये आलं होतं आणि शेतकऱ्यांना देखील असं वाटत होतं की आमच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील. मात्र 19 नोव्हेंबर या दिवशी फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले आणि शेतकऱ्यांच्या आशेवरती पाणी फिरलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकऱ्यांना देखील अशी आशा होती की दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये आमच्या खात्यावरती जमा होतील. मात्र फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21 हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी या ठिकाणी व्यक्त केली आणि आता राज्यातील शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे. आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार ते आपण बघूयात. तर आता लक्षपूर्वक बघत चला, तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला. त्याचबरोबर आता सरकारने शेतकऱ्यांना काही कामे करायला सांगितले आहेत आणि जे शेतकरी ही कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. आता कोणती कामे करावी लागणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला. आता या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून पहिला जिल्हा आपल्याला बुलढाणा बघायला मिळत आहे. जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल, कारण की नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर आता बुलढाणा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आणि हप्ता जमा झाला की लगेच तुमच्या मोबाईलवरती मेसेज या ठिकाणी येणार आहे आणि मेसेज आला की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता. आता बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी जळगाव, जामोद, त्यानंतर देऊळगाव राजा असेल, नांदुरा, मलकापूर, मेकर अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ता जमा होणार असल्यामुळे बुलढाणा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. शेतकरी देखील अनेक दिवसांपासून हप्त्याची प्रतीक्षा करत होते, त्यानुसार अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आता दुसरा जिल्हा जर बघायला गेलं तर यवतमाळ देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये राळेगाव, बाबुळगाव, कळंब, दारवा, नेर, दिग्रस अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी लातूर असेल, वर्धा असेल, सातारा अशा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी आता 2,000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर आता वर्धा जिल्हा जर बघायला गेलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलो आणि वर्धा अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, त्यानंतर या ठिकाणी खटाव तालुका असेल या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. या ठिकाणी बघू शकता सातारा जिल्ह्यामध्ये वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान, खटाव अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट आता डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता हिंगोली देखील जिल्हा बघायला मिळत आहे. हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा, नागनाथ आणि सेनगाव अशा तालुक्यांचा यामध्ये समावेश बघायला मिळत आहे. त्यानंतर या ठिकाणी अमरावती देखील जिल्हा आहे. अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये
अमरावती, भातुकली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, त्यानंतर अंजनगाव, सुरजे असेल, चिखलदरा अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे. त्यानंतर आता अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहिल्यानगर देखील जिल्ह्याचा समावेश असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड नगर आणि नेवासा अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे म्हणजेच की पहिल्या दिवशी काही जिल्ह्यामध्ये, दुसऱ्या दिवशी काही जिल्ह्यामध्ये आणि तिसऱ्या दिवशी काही जिल्ह्यामध्ये हप्त्याचे वितरण होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता सरकारच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे आणि सरकारने हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करायला सांगितली आहेत ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर कोणत्या बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आणि नेमका हप्ता कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होणार आहे ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक महत्त्वाची अपडेट बघत आहोत. त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ लक्षपूर्वक बघत चला आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला. तर शेतकरी मित्रांनो, आपण काही जिल्ह्यांची अपडेट बघितली आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. मात्र पहिल्या दिवशी काही जिल्हे, दुसऱ्या दिवशी काही जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी काही जिल्हे अशा पद्धतीने साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्ता या ठिकाणी वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही. एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे. मात्र त्यातच शेतकऱ्यांसाठी एक म्हणजेच की चिंतादायक बातमी जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत आणि जे शेतकरी नवीन नियमामध्ये बसत नसतील तर अशा शेतकऱ्यांना आता अपात्र करण्यामध्ये येत आहे. जर तुम्ही देखील ही चूक केली असेल किंवा सरकारने सांगितलेली काही कामे जर तुम्ही पूर्ण केली नसेल तर तुमच्या खात्यावरती देखील आता 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवायचा असेल तर त्याकरिता सरकारने सांगितलेली काही कामे तुम्हाला आता करावी लागणार आहेत. तर आता सरकारने कोणती कामे करायला सांगितली आणि कोणत्या शेतकऱ्यांना आता अपात्र करण्यामध्ये येत आहे ते आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी लक्षपूर्वक बघत चला. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी महत्त्वाचे नियम आणि सूचना अशा पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आता या ठिकाणी बघू शकता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असला तरी सरकारने काही कडक नियम लागू केले असून शेतकऱ्यांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक ती 5 कागदपत्रे आता जमा करणे अत्यंत आवश्यक आहे. ही कागदपत्रे न दिल्यास हप्ता हा कायमचा बंद देखील या ठिकाणी केला जाऊ शकतो असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे. आता नियम काय आहेत तर बघा, आता या ठिकाणी पाहू शकता, अतिशय श्रीमंत असलेले शेतकरी देखील या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम आता लागू करण्यामध्ये आले आहेत. या ठिकाणी पाहू शकता, एकाच कुटुंबातील 2 ते 3 सदस्य एकाच योजनेचा लाभ घेत आहेत तर सरकारच्या नियमानुसार आता एकाच घरामध्ये फक्त एकाच व्यक्तीच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे. असा देखील नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू करण्यामध्ये आला आहे. आता या ठिकाणी पाहू शकता, पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक काही कागदपत्रे आता या ठिकाणी म्हणजेच की कागदपत्रे आता तुम्हाला लागणार आहेत. त्यामध्ये आता कोणती कागदपत्रे लागणार आणि तुम्हाला कोणती कामे करावी लागणार ते आता बघा. या ठिकाणी पाहू शकता, शेतकऱ्यांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी पुढील साधारणतः या ठिकाणी 2 ते 3 दिवसांमध्ये काही कागदपत्रे जमा करण्याचे आव्हान हे सरकारच्या माध्यमातून आता करण्यामध्ये आले आहे. या ठिकाणी पाहू शकता, पहिलं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजेच की या ठिकाणी बघू शकता, प्रत्येक शेतकऱ्यांकडे फार्म आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे. हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड प्रमाणेच हे शेतकऱ्यांचे ओळखपत्र म्हणून काम करेल आणि ते संपूर्ण शेतीशी लिंक असणार आहे. हे न दिल्यास म्हणजेच की तुमच्याकडे फार्म आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या योजनांकरिता या ठिकाणी फार्म आयडी अत्यंत आवश्यक आहे. फक्त नमो शेतकरी योजनाच नव्हे तर पीक विम्याच्या लाभासाठी, नुकसान भरपाईच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून फार्म आयडी या ठिकाणी अनिवार्य करण्यामध्ये आले असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी 2 ते 3 दिवसांमध्ये फार्म आयडी काढून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे. जर तुमच्याकडे फार्म आयडी नसेल तर लवकरात लवकर फार्म आयडी काढून घ्या. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता,
उत्पन्नाचा दाखला देखील असणे अत्यंत आवश्यक आहे. बागायती शेतीतून मिळणारे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाखांपेक्षा अधिक झाल्यास योजनेचा लाभ हा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही उत्पन्न मर्यादेमध्ये आहात हे सिद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले की ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा देखील शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येणार असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे म्हणजेच की योजनेच्या लाभाकरिता शेतकऱ्यांचे उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापर्यंत असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि 2.5 लाखांपेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्याला रेशन दुकानामध्ये जाऊन आपल्या रेशन कार्डाची KYC करणे देखील या ठिकाणी बंधनकारक करण्यामध्ये आले आहे. म्हणजेच की या ठिकाणी रेशन कार्डाची KYC करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता इन्कम टॅक्स विभागाला तुमच्या बँक खात्यातील पैशांचे व्यवहार या ठिकाणी म्हणजेच की याची माहिती ठेवण्यासाठी तुमच्याकडे फार्मर ID देखील असणे या ठिकाणी पॅन कार्ड देखील असणे अत्यंत आवश्यक आहे. योजनेच्या लाभासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे पॅन कार्ड असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता ज्या बँकेच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले असतील तर त्या खात्याचे पासबुक देखील असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ही कागदपत्रे ज्या शेतकऱ्यांकडे असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांना या ठिकाणी योजनेमधून वगळण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून काही महत्त्वाचे कामे करायला सांगितले आहे ती म्हणजेच की या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून KYC ची प्रक्रिया पूर्ण करण्याचे देखील सांगण्यामध्ये आले आहे. जे शेतकरी KYC करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे. सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे की हप्त्याच्या लाभाकरिता KYC करणे बंधनकारक आहे. जे शेतकरी KYC करणार नाही तर अशा शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. म्हणजेच की या ठिकाणी नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC करून घेणे देखील अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही KYC केले नसेल तर लवकरात लवकर KYC करून घ्या. आता कोणत्या बँकेच्या खात्यावरती नमोद हप्ता जमा होणार तर बघा यामध्ये जर बघायला गेला तर या ठिकाणी कोटक महिंद्रा बँक असेल, HDFC बँक, येस बँक, ॲक्सिस बँक, युनियन बँक, त्यानंतर इंडियन बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक असेल, त्याचबरोबर या ठिकाणी बँक ऑफ बडोदा, पोस्ट बँक, त्यानंतर महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर मध्यवर्ती, त्यानंतर सहकारी अशा सर्वच बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. आता बरेच शेतकरी असं म्हणत असतील की आमच्या खात्यावरती काही वेळेस या ठिकाणी हप्ता जमा होत नाही. तर याचं कारण म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होत नाही. म्हणजेच की या ठिकाणी सरकारने काय सांगितलं आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर फक्त अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे. जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे. आणि ही कामे केली की तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील. अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना ही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे. आणि जे शेतकरी ही सर्व कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. आणि जे शेतकरी ही कामे करणार नाहीत किंवा जे शेतकरी निकषामध्ये बसत नसतील तर अशा सर्व शेतकऱ्यांना योजनेमधून आता सरकारच्या माध्यमातून वगळण्यामध्ये येत आहे. अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. आता नेमका नमोद हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण बघूया. आता सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असून आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे. आणि नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असून आता राज्य सरकारचा म्हणजेच की राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे. PM किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेची घोषणा करण्यामध्ये आली होती. आणि त्यानुसार PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला की लगेच राज्य सरकारचा देखील नमोद हप्ता हा जमा करण्यामध्ये येत असतो. आता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता हा जमा झाला आहे. राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये येणार आहे. कारण की 2 योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ही जोडलेली असते. आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा
जमा झाला तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये येत आहे आणि राज्य सरकारकडे या ठिकाणी शेतकऱ्यांची यादी आली की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असते. आता सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 5 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे. आणि सध्या जर बघायला गेलं तर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असून आता लवकरच नमोचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले होते. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. त्याचबरोबर फार्म आयडी नसेल तर फार्म आयडी देखील काढणे अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.